तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूप चर्चेचा भाग आहे। मालिकेत येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना आवडतात। या मालिकेचे कथानक जरा वेगळे असल्याने ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते। पार्थ आणि नंदिनीचे लग्न ठरले होते, मात्र नंदिनीला तिच्या लग्नात किडनॅप केले गेले। गावकऱ्यांच्या दबावामुळे नंदिनीची लहान बहीण म्हणजे काव्या आणि पार्थचे लग्न लावून देण्यात आले होते। मात्र काव्याचे प्रेम हे पार्थचा लहान भाऊ जीवावर होते। जेव्हा जीवा नंदिनीला घेऊन परत आला तेव्हा त्या दोघांनाही मोठा धक्का बसला। त्यानंतर त्याच मांडवात नंदिनी व जीवाचे देखील लग्न झाले। काव्य व जीवाला अजूनही हे लग्न मान्य नाहीत, पण नंदिनी व पार्थ यांनी त्यांचे लग्न मान्य केले आहे। या मालिकेत नंदिनी आणि पार्थ हे समजूतदार असल्याचे दाखवले गेले, तर काव्य आणि जीवा हे रागीट असल्याचे दाखवले गेले। त्यामुळे मालिकेत अनेक गमती पाहायला मिळतात। या मालिकेत नंदिनीची भूमिका अभिनेत्री मृणाल दुसानी या अभिनेत्रीने साकारली आणि पार्थची भूमिका अभिनेता विजय अंदरकर याने साकारली। काव्याच्या भूमिकेत अभिनेत्री नंदा रामतीर्थकर आणि जीवाच्या भूमिकेत विवेक सांगळे हा अभिनेता दिसला आहे। तर आता या मालिकेतील जीवा आणि नंदिनी यांनी नुकतीच राजश्री मराठी सोबत संवाद साधला। तर यावेळी नंदिनी म्हणजेच मृणालला विचारले गेले की ऑफ कॅमेरा विवेकला किती सांभाळून घेतेस। या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ऑफ कॅमेरा त्याला कधी सांभाळून घ्यावं लागलं नाही, कारण तो तसा जबाबदार आहे। तो त्याच्या कामात असतो, त्याच्यामुळे कधी प्रॉब्लेम झालं असं कधी झालं नाही। तो त्याचं काम करतो आणि तेच एक सहकलाकार म्हणून हवं असतं। आम्ही सीनचा सरावही करतो असं नंदिनीने सांगितलं आहे। पुढे मग विवेक सांगळे नंदिनीचं कौतुक करत म्हणाला, तिच्या आवाजातच एक जादू आहे, ती खूप चांगली अभिनेत्री आहे। एखाद्या पात्राचा आवाज ऐकताना आल्हाददायक वाटतं ना, तसा तिचा आवाज आहे, त्यामुळे ते स्क्रीनवर देखील छान दिसतं। जसं हे पात्र आहे नंदिनी, तसंच ती खऱ्या आयुष्यात देखील तशीच आहे। तिचा आवाज खूप गोड आहे आणि मुळात ती खूप समजूतदार आहे असं विवेक म्हणजे जीवा म्हणाला। दरम्यान जीवा नंदिनी बरोबरचे लग्न आणि काव्या पार्थ बरोबरचे लग्न कधी स्वीकारणार? जीवा व काव्याच्या नात्याबद्दल घरी कुणाला समजणार का? रम्या व तिची आई काय करणार? मालिकेत पुढे काय होणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत। तर तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा।